अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। सीबीआयच्या अटकेविरोधात केजरीवाल यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। तर काही दिवसांपूर्वी सीबीआयने केजरीवाल यांना तिहार जेलमधून अटक केलेली होती। एकीकडे ईडीने त्यांना अटक केलेली आहे। निवडणूक काळामध्ये 20-21 दिवसांचा त्यांना दिलासा मिळाला होता, अंतरिम जामीन मिळाला होता। मात्र निवडणुकीनंतर पुन्हा एकदा त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली। त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि अशातच सीबीआयने आता त्यांना त्याच न्यायालयीन कोठडीमधून अटक केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर या विरोधात केजरीवाल यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। त्यामुळे आता हायकोर्टामध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। तर अरविंद केजरीवाल ज्यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने अटक केलेली होती, त्यानंतर आता सीबीआयने सुद्धा अटक केलेली आहे। त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांची इकडे तिकडे अटकेची जी कारवाई त्यांच्याकडे सगळीकडूनच पाहायला मिळते। ईडी कडून त्यांची चौकशी सुरू आहे, दुसरीकडे सीबीआय कडून सुद्धा त्यांचा चौकशी केली जाते आणि या पार्श्वभूमीवर आता सीबीआयने केलेल्या अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांनी धाव घेतलेली आहे दिल्ली हायकोर्टामध्ये। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।